औषध आम्ही धर्मपुरीहून बोलतोय. मल्चिंग पाहिजे होत आपल्याला. मिळेल की. व्हाईट मध्ये आहे का? व्हाईट आहे त्या बोळाचं. बरं, रेग्युलर मध्ये कसं आहे बोळाचं? काय लावायचं? कलिंगड एक का दोन पिकासाठी? 2 पिकासाठी. मग 8 किंवा 9 किलोचं घ्या. जरा उन्हाळ्याचं व्हाईट चांगला आहे म्हणते रिझल्ट. हो, व्हाईट नाही हो आपल्याकडे आता. तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे व्हाईट बरं उन्हाळ्यात आहे मोर्चा सीझनला का तुमच्या बसलं रेग्युलरचं बरं? त्याला काय ते व्हाईट असलं काय आणि कसलं जरी असलं काय, हा, महिन्याभरात ते कलिंगडाला झाकून जातं. आणि व्हाईट पेक्षा सिल्वर कधीही चांगलं असतं. कारण हो, सिल्वरनं रिफ्लेक्शन झाल्यानंतर त्याच्यावर थ्रेप्स बसत नाही. मग तुमचं ती फळं वाकडी होणं वगैरे असा प्रकार कमी होतो. फळाला थ्रेप्स चावली की फळं वाकडी होते ती. त्याच्यामुळे सिल्वरच वापरायचा असतो. मग 1.25 एकराला किती लागेल? कलिंगडचं बेड आहे आपलं 7 फुटी. 7 फुटावर 1.25 एकराला. हो, एक मिनिट चालू द्या. साधारण तुमचं 8,000-9,000 फुटाचं रनिंग येईल 7 बंडलला 1.25 एकराला. जर जास्त असेल तर एखादा 8वा बंडल घेऊन जावा. 7.5 होत आहे, 7 मध्ये भागेल. घरच्या घरीच करणार आहे. 7 किलो मधला जरी टाकला, हा, फक्त त्या पेपरला तुडवतुडी करायची नाही. चालतंय 2 पिकाला काय अडचण. प्युअर सिल्वर करीन बांधलाय आणि पहिल्या पिकाला अजून काय ऊन वाढलं नाही. आता कुठला, आता जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च ऊन वाढोस्तोवर जर तुमचा तो आता लावलेला सीझन निघून जातो. फेब्रुवारीत जरी लावलं 10 तारखेपर्यंत, तरी ते तुमचं मार्च एंड पर्यंत निघून जातंय. आणि जेव्हा तुमचा पहिला प्लॉट निघेल का, तेव्हा त्याचा सिल्वर कलर कमी झालेला असतो. त्यामुळे ती काही एवढं त्रास देणार नाही तुम्हाला उन्हाचं. कारण पेपर तोपर्यंत चिखलानं वगैरे त्याची रिफ्लेक्शन कॅपॅसिटी कमी झालेली असते ना. त्याच्यामुळे पुन्हा जो तुम्हाला काय उन्हाचा त्रास होणार तो होणार नाही. दुसरा प्लॉट लावताना पहिले जे वेल रानातनं बाहेर काढायच्या आधी दुसरा लावा. काढायच्या आधी? हा, फक्त वेल उपटून जागेला तसेच ठेवा. होय का? जोपर्यंत पहिला रोप वेलाच्या बाहेर येत नाही, म्हणजे बेडच्या बाहेर येत नाही, तोपर्यंत ते तसेच राहू द्या मधल्या प्लॉट मध्ये. बेडवरनं उतल्या मधल्या पट्ट्यात ठेवायचे. सरीत खाली. म्हणजे काय होतंय, जी काही येणार थ्रेप्स वगैरे ती नवीन रोपाला त्रास करणार नाही. बरोबर. आणि एकदा का तो रोप बेडवरनं खाली उतरलं की पानं निबार झालेली असते ती. आणि मग मधल्या पट्ट्यातलं तुम्ही पुन्हा काढून घ्या. किंवा काढून घेतलं काय आणि नाही घेतलं काय तरी काय फरक पडत नाही. कारण त्याच्यावरती खाल्लं पुन्हा उन्हाचा चटका बसणार नाही तुम्हाला. म्हणजे मधलं जे रान आहे त्या मधल्या रानाला तुम्हाला ते आपलं पाचूट टाकल्यासारखं होऊन जाईल. आणि बाहेर काढून टाकण्यापेक्षा पुन्हा काय ती खालच्याची राखच होऊन जाते तोपर्यंत. 2 महिने उन्हात तळ्या काय राहते काय ती. आणि पुन्हा दुसरा प्लॉट उपटला की आपलं सरळ डांगर मारला की त्याचा खत होऊन जाईल. कुठंतरी ओढून साईडला काढून टाकण्यापेक्षा ते बरं आहे तोपर्यंत. आणि पहिला प्लॉट त्याच्यावर जाईपर्यंत ते चांगलं महिनाभर वाळतंय. महिनाभर वाळल्यावर त्याचं पान राखून जाते. खतही होईल जाग्याला आणि दुसऱ्या प्लॉटच्या फळांना बेडवर न उतरल्यावर चटके पण बसणार नाही. मातीचा त्याचा संपर्क येणार नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे क्वालिटी चांगली राहील. बऱ्याच वेळा काय होतं, खालनं मातीला जो भाग भाजला जातो त्या बाजूची फळं लाल निघते, ती वरची फळं पांढरी होते. म्हणजे एप्रिल मे मध्ये शेवटी उन्हाळ्यात असा प्रकार येतो, अर्ध लाल निघतं आणि अर्ध पांढरं होतं. इकडे कुठं भेटेल तुमचं मग? काय तिकडं कुठं नाही हो आपल्याकडं. रेट विकत नाही ते लोक. मग ही काय असे खोटे ऐकते ते. हे 5 किलोला 20 मायक्रॉन सांगते ते. 5 किलोचा पेपर बनतो 5.5-6 किलोचा पेपर बनतो 12 मायक्रॉन. हे शेतकऱ्याला 20 मायक्रॉन सांगते ते. 20 मायक्रॉनचा पेपरचं वजन असतं 9 किलो. 25 मायक्रॉनच्या पेपरचं बंडलचं वजन येतं 12 किलो. आणि 30 मायक्रॉनच्या वजनचं येतं 13.5-14 किलो. आता मला सांगा, हाय ते का पेपर बाजार? हे खोटं सांगते ते. आमच्याकडनं स्टिकर लावून घ्यायचं, त्याला 20 द्या 25 द्या. 5-5.5 किलोला 20 मायक्रॉनचं स्टिकर लावा सांगायचं, 7 किलोला 25 लावा सांगायचं, 8 किलोला 30 लावा म्हणून सांगायचं. मग 25-30 म्हणून जर त्याने आणि ह्याने तसंच विकायचं गिरायकाला,
मग त्या माणसाची अपेक्षा वाढेल का नाही? तुम्हाला जर मी 30 मायक्रॉनचा पेपर दिला 7 किलोचा 12 मायक्रॉनचा, तर ती चालाय पाहिजे का फाटाय पाहिजे? आणि पैसे घ्यायचे लोकांकडनं. त्यामुळे आपण बंद केलं. शेतकऱ्यांना देतो डायरेक्ट, लोक येऊन घेऊन जाते. आणि आपण कोणाला खोटा मायक्रॉन सांगत नाही, म्हणून तर वजन सांगतो. बरोबर आहे. कारण मायक्रॉन तुम्हाला कळणार आहे का? मायक्रॉन कळतच नाही. बरोबर आहे. पण वजन, माझ्या इथं वजन केलं काय आणि तुमच्याकडे वजन केलं काय, वजन तर कळतं सर्वसामान्य शेतकऱ्याला. होय की. त्याच्यामुळे वजन सांगतो आपण. आणि मायक्रॉन वर म्हणलं तर तो 15 मायक्रॉन, 17 मायक्रॉन आणि 20 मायक्रॉन. जो 7 किलो पेपर आहे तो 15-16 मायक्रॉन येतो. 12 मायक्रॉनचा पेपर तर 30 मायक्रॉन म्हणून दिला तर शेतकऱ्याची पटीत बसवणार की राहते, किती टिकणार आहे? तसंच चालू आहे बाजारात, तसंच चालू आहे बाजारात. बाजारात तुम्हाला वजन कोण सांगतंय का? तेच म्हणायचं, लय अवघड आहे. आणि हे सरास लोक 25 मायक्रॉनचा पेपर विकते, त्याचं वजन 12 किलोचा बंडल आहे का बाजारात? 12 किलोचा बंडल मी सुद्धा विकत नाही, कारण घेतच नाही ती लोक तेवढं पैशाला, किमतीला. मग जर का ते 25 मायक्रॉन नाही तर कशाला सांगायचे खोटं त्याला 25 आहे म्हणून? बरोबर आहे. आणि 25 टाकायची बी गरज पडत नाही. 25 मायक्रॉनचा जर पेपर टाकला का 9 महिने रानातनं पेपर झालत नाही. होय. मग काय करायचं आपल्याला? तेवढं पीकच नाही आपलं 9 महिन्याची, आपली पीकच 3 महिन्याची 4 महिन्याची. 25 वापरायची सुद्धा गरज नाही शेतकऱ्यांना. 20 वापरला तरी भरपूर झालं. ओरिजिनल त्याला 17 मायक्रॉन जरी मिळाला का तरी लय झालं. 25 आणि 30 आणि 35 म्हणायची बी गरज नाही. तुम्हाला जर का कलिंगडाची, खरबुजाची 2 पिकं काढायची असेल की ओरिजिनल प्युअर व्हर्जिन क्वालिटीतला 17 मायक्रॉनचा पेपर टाका, त्याला 20 ची सुद्धा गरज लागत नाही. पण असं जर म्हणलं ही 17 मायक्रॉनांनी तर नेणार आहे का ते? नाही म्हणणार. मग त्या 17ला जर 25 म्हणलं तर ती पळत घेऊन जाते. बरोबर आहे. असं आहे. एखाद्यानं बोर पाडलं, त्याला निस्ता चिखल जरी झाला तर ती गावात जाऊन सांगतोय 3 इंच पाणी लागले. त्याला मोठेपणा करायची सवय लागली. बरोबर आहे. इकडे उचक्या का मारा ना, किती वेळ चाललं तर 2 तास चाललं म्हणते. भले रातचं लाईट जरी नाही आली त्याला सकाळ उठून विचारलं किती वेळ चाललं 2-1 तास म्हणते. आता म्हणजे वास्तवात यायला पाहिजे हो शेतकऱ्यांनी. म्हणजे खरं जे आहे ते आहे. आता काय त्याच्यात कुणी देणार आहे घेणार आहे आपल्याला कमी जास्त पडल्यावर. आता ओरिजिनल 20 मायक्रॉनचा पेपर आहे माझ्याकडे, 9 किलो वजनातला आहे. तो तुम्हाला मिरची, टोमॅटो, कलिंगड, खरबूज सगळ्याला चालतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि व्हर्जिन क्वालिटी ईव्ही वापरलेला आहे त्याच्यात. म्हणजे तुम्ही जो म्हणता का सिल्वर पांढरा पेपर वापरायचा, पांढरा पेपर मुळात शेतकऱ्यांनी वापरूच नाही. कारण पांढरा मल्चिंग बाजारात आला का त्या थ्रिप्सचा त्रास होऊ नये म्हणून मल्चिंग आणलेला आहे. आणि मल्चिंग कुणी आणला? बाहेरच्या देशातल्या लोकांनी आणला. मल्चिंग आपल्याला वापरायची गरजही नव्हती ना आपण वापरतही नव्हतो. बाहेरच्या लोकांनी का आणला? तर भारतापेक्षा इस्रायलला, अमेरिकेला त्यांच्याकडे थंडी जास्त आहे, बर्फ पडतं. मग ती बर्फ पडल्यामुळे त्यांच्याकडे कमी सूर्यप्रकाश असतो. मग सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे झाडाला जर ऊन लागलं, सूर्यप्रकाश मिळाला तर ती प्रकाश संश्लेषणाचं काम करते. प्रकाश संश्लेषणाचं काम झालं तर मुळी वाढते, अन्न तयार करते, झाडाचा वाढ होते. मग त्याने कृत्रिमरित्या त्याला झाडाचा प्रकाश मिळावा म्हणून ती मल्चिंग आणलाय. म्हणजे वरनं तासभर ऊन पडलं तर झाडाला वरनं पण ऊन लागलं, खालनं पेपर चमकून त्याला डबल ऊन लागल आणि डबल अन्न तयार करत. आता आपल्याकडे लोक फुलासाठी बल्ब लावायला लागले वरनं, लाइटिंग. तो त्यातलाच प्रकार आहे. म्हणून तो सिल्वर कलरचा पेपर वापरायचा असतो. त्याच्यासोबत जोडून आलेला फायदा काय? आपल्या लोकांनी त्यातलं काय घेतलं? आपले म्हणजे टाकात तण येत नाही, मल्चिंग टाकलं की खुरपायचा त्रास वाचते. हे त्याच्यासोबत जोडून आलेला फायदा आहे. ते काही मुख्य फायदा नाही. मुख्य फायदा काय की वनस्पतीला सूर्यप्रकाश जास्त उपलब्ध करून देणं. म्हणजे आता सुद्धा बघा थंडीच्या दिवसाच्या मल्चिंग वरची झाडं आहेत ती चांगली येते. काय येते ती? तर त्याला सूर्यप्रकाश डबल मिळतो ना. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यासोबत जोडून आलेला फायदा अजून काय आहे की आपण वरनं फवारणी करतोय, खालनं स्प्रे मारतोय का कलिंगडाच्या खाली, पानाच्या खाली उलटा कोण मारतोय का? नाही. मग वरनं फवारल्यानंतर खाली जे जाणारं थ्रेप्स आहे ते पानाच्या खाली लपून बसतंय ना. आणि औषधं डुप्लिकेट आहे, ते तासाच्या वर त्याचा वासच राहत नाही. मुंग्या फॉरेट घेऊन जाते ते.
त्याच्यामुळं ती खाली बसलेलं थ्रेप्स पुन्हा तासानं वर येतंय. बरोबर आहे. मग ते जर का खाली चांगला मल्चिंग पेपर असेल सिल्वर कलरचा, आरसा चमकल्यावर आपल्याला कसा डोळ्याला त्रास होतो, असं जर का त्याला झाला तर ते पुन्हा वर येणार आहे ना पानावर त्या औषधावर. नाही तर किती औषध फवारा, ती बसले छत्री खाली निवांतच. ही पंप घेऊन घरी गेला ती मागे काम दाखवते. आणि उलट थ्रेप्स पानाच्या वर असताना जेवढं नुकसान होत नाही त्याच्यापेक्षा जास्त नुकसान पानाच्या खाली गेल्यावर होतं. कारण खाली फळ असते ती ना कवळी, वर असेल तर ते पानाला चावणार आहे, खाली गेलं तर फळाला चावणार आहे. बरोबर आहे. आणि पानाला चावल्यापेक्षा फळाला चावल्यावर जर जास्त रस येत असेल तर ते कशाला पानाला चावायचा त्रास घेईल. बरोबर आहे. त्याच्यामुळे मग फळं वाकडी वाजते ती. आणि पुन्हा आपलं सांगतंय त्याला मॅग्नेशियम कमी पडलं, झिंक कमी पडलं, हे ते आधीच चावून गेले, त्या पानाच्या शिरा डॅमेज झाल्या त्या, म्हणून ते करपा आखललंय. बरोबर आहे. आपली लगेच सांगते ते व्हायरस आलाय. एखाद्या पानाच्या शिराला जर खालनं थ्रेप्स चावला तर ती शिर होल पडल्यामुळे डॅमेज झाली, पुढे अन्न पुरवठा जातच नाही पानाला, मग पुढच्या शिरा पाणी नाही, पाणी पोचल्यामुळे ते पान करपतंय. बरोबर आहे. ती कळतंय आपल्याला आठवड्यानं. तोपर्यंत थ्रेप्स उडून निघून गेलेला असते, पुढच्या स्टेप मध्ये रूपांतर झालेलं असतं त्याचं. आणि पुन्हा आपलं औषधवाला येते ती म्हणते व्हायरस आला, याला करपा आला. त्याचं काय झालंय काय नाही कळस्तोर तर 60 दिवस भरून जाते, आपलं 55 दिवसात तर ती तोडायला येते. हातालाही मेळ लागत नाही ना आपल्यालाही मेळ लागत नाही काय झालंय ते. बरोबर आहे. त्यामुळे सिल्वर पेपर वापरा, पांढरा वापरू नये शेतकरी. बरं, सिल्वर तुमचा अंदाज काय नेमका की बाबा 25 मायक्रॉनचा घ्यायचा झाला तर वजन किती किलो आलं पाहिजे अॅक्युरेट? 25 मायक्रॉनचा पेपर घ्यायचा असेल तर 12 किलो वजन पाहिजे. बरं. 20चा? 20चा घ्यायचा असेल तर 9 किलो वजन पाहिजे. होय. हा, आणि तुम्ही कलिंगड खरबूज जर एक पीक काढणार असेल तर 25 घेऊ नका आणि 20 घेऊ नका. 7 मायक्रॉनचा 7 किलो, 8 किलो, 9 किलोतला पेपर वापरा. ह्याच्यापेक्षा जास्त पेपर पण वापरू नये शेतकरी. 25 मायक्रॉन, 30 मायक्रॉन. आपल्या पिकाची जेवढी लाईफ आहे, पिकच 2 महिन्यात निघते, 4 महिन्याचा पेपर वापरून काय करायचं? बरोबर आहे. 25 मायक्रॉनचा पेपर 4 महिने टिकतोय आणि तुमचं कलिंगड जातंय 2 महिन्यात. कशाला फुकट पैसे घालवायचे ते? बरोबर आहे. जर का तुम्ही टोमॅटो मिरची लावणार असेल तर तिथं 2 महिन्याचा पेपर वापरून उपयोग आहे का? फुलं आलं की पेपर फाटून जाणार आहे. तिथं 4 महिन्याचाच पेपर पाहिजे. बरोबर आहे. आणि जर का हाय ते पैसे म्हणून आणला 30 मायक्रॉन, 35 मायक्रॉन, 40 मायक्रॉन जमणार आहे का? जमीन करणार आहे माहितीये का, जमीन जास्त काळ पेपर खाली टाकणं सुद्धा चुकीचं असते. बरोबर आहे. त्या जमिनीला ऊन वारा लागला पाहिजे, त्याच्यामध्ये जे खाली जीवाणू आहे ते पीएसबी, रायझोबियम वगैरे जे काही असे जीवाणू असते ते खालचे बरेच, त्या जीवाणूला सुद्धा ऑक्सिजन मिळाला पाहिजे, ते जगलं पाहिजे ना. बरोबर आहे. हा, त्याच्यामुळे जास्त काळ जमीन झाकू नये. जास्त भारीतलाही मल्चिंग पेपर वापरावे, फार तर 6 महिन्याच्या वर जमीन झाकून ठेवू नये कागदा. कारण खाली जे आपण औषधं वगैरे सोडणार आहे त्याच्याने बुरशी तयार होत राहतात, ते हवेच्या संपर्कात आले तरच संपणार आहे त्या. बरोबर आहे. नाही तर ते खाली जे वर न सोडतोय आपण, बरेच औषधं तुम्ही औषध दुकानदाराकडे गेलं तर ते सांगतंय हे वेगळं फवार, हे 2 मिक्स कर. म्हणजे बरीच अशी औषधं आहेत की ती एकमेकासोबत मिसळायची नसते, मिसळलं की त्याचं केमिकल रिएक्शन होते, तिसरंच तयार होतंय. पहिलं सोडलेलं संपलंय का नाही हे आपल्याला माहित आहे का खाली? मग त्याच्यामुळे त्याला हवा पाणी लागणं गरजेचं आहे, त्याचं हवेच्या संपर्कात येऊन त्या बुरशांना नष्ट व्हायला पाहिजे. दोन 2-3 पिकही घेऊ नये. त्या मातीतला नैसर्गिक अन्न पुरवठा संपून गेलेला. आता तुम्ही 2 पिकं म्हणता, पण दुसऱ्या पिकाला अतिशय जास्त जोर लावावा लागतो खताचा. कारण 4 फुटाच्या पेपरमध्ये बेड बनतो 2.5 फुटाचा, त्याच्यात तुम्ही 1.25 फुटावर लागण करणार. आणि तुम्ही जर मोजून जरी बघितलं अगदी तर 2 पाट्या माती येते एका वेळेला. बरोबर आहे. खाली त्या बेडच्या खाली 1.25 फुटातला जर तुम्ही बेड उचलून जर माती भरली पाटीत तर 2 पाट्या माती निघत. आणि जर का त्या 2 पाट्या मातीतनं जर तुम्ही 3-3 किलोच्या 4-5 कलिंगडाची अपेक्षा करत असाल, 15 किलो फळ काढायची अपेक्षा करत असेल तर कसं निघणार आहे? बरोबर आहे. त्या मातीच्या वजनापेक्षा जर तुम्ही जास्त उत्पन्न त्यात काढायला लागलात, किलो आणि अर्धा किलोची साईज बनवून तर उपयोग आहे का? किमान 2.5 किलोच्या पुढे साईज बनायला पाहिजे.
बरोबर आहे. एका वेळावर किमान 2 ते 3 तर फळं पोसायला पाहिजे. बरोबर आहे. 5-6 लांबच राहिले. होय. मग त्या बेडमध्ये माती किती आली, आपण त्या अपेक्षा किती करतोय. आणि ते जर पहिल्यांदा तुम्ही 3-3 फळं काढले, 3च फळं निघले, 10 किलो त्यातनं अन्न तुम्ही बाहेर काढलं, तर पुन्हा दुसऱ्या वेळेस अजून 10 किलो काढायची माती तर आहे का तेवढी? हा, बरोबर आहे. मग खत लावावं लागणार आहे का नाही खताला जोर? मग आणि वरनं खत भरलं तर खत कुठं ओरिजिनल आहे ते? दर आठवड्याला बातम्या येते इथं डुप्लिकेट खत सापडलं म्हणून. मीठ मिसळतंय, कुठं वाळू मिसळतंय, कुठं काही करतंय. म्हणजे हाय ते बी कसं तर आपल्याला 7-8 किलो येत होतं त्याचं बी वाटोळ आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं बघा तुमच्या हिशोबानं. आता तुम्हाला अगदी सविस्तर सांगितलेलं होता माझ्याकडे वेळ म्हणून. नाही 100% खरं आहे की मी म्हणलो काय माहित आहे शेठ, आता कलिंगड लावायचं आणि एक 15 दिवसात मिरची लावा म्हणलं होतं आपलं एक तुम्ही तसं करणार असेल तर 9 किलोतला पेपर घ्या. अजिबात कुणाच्या नादाला लावू नका. ओरिजिनल 20 मायक्रॉन 9 किलो वजनाचा पेपर. सुद्धा वापरायची गरज नाही. 9 किलो वजन आहे त्याला. तुम्ही कुठेही जावा त्याला 30 मायक्रॉन म्हणून सांगणार तुम्हाला. आणि सोबत ग्रीन हार्वेस्टचं खत भरा. ग्रीन हार्वेस्ट येतं. तुमच्याकडे मिळालं तर तुमच्याकडचं बघा, नसेल माझ्याकडे मिळालं माझ्याकडचं वापरा. त्याच्यासोबत WMF म्हणून एक औषध येतं. ते जमिनीतल्या मागाची सांगितलं का खताच्या रिॲक्शन यानं त्यानं बुरश्या बिरश्या तयार होत्या, त्या सगळ्या जमिनीतल्या पहिल्या बुरश्या घालवतं. माती शुद्ध होती. त्याच्यानंतर तुम्ही ते खत घातलं आणि त्या खतामध्ये ते खत नाही, त्याच्यामध्ये पेंढे येत्या आणि 14 प्रकारचे जीवाणू येते. म्हणजे जे काय त्या झाडाला लागणार आहे ते मातीतच तयार करते ते खालच्या खाली. जसं गांडूळ मातीची खत तयार करते त्या टाईप मध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्ही मायक्रोरायझा सोडा. मायक्रोरायझा कुठेही मिळतं, दुकानात मिळतं, किंवा तुम्ही गुगलला जरी सर्च केलं तर त्या मायक्रोरायझाची माहिती मिळेल. हा, एवढे 2-3 घटक सोडा. वरनं काय ते पोटॅश बिटॅश येतं ते बाकीचं लागतं त्यातलं सोडा. किंवा घरचं गांडूळ खत वापरा, शेणखत वापरा. कोंबडी खत तर सगळ्यात अतिउत्तम. फक्त त्याला भिजवून वापरायचं, कोरडं टाकायचं नाही. कोरडं टाकलं की त्याच्यात फॉस्फरस आणि अमोनिया वायू असतो, त्याच्यामुळे ते मुळ्या जाळतं. बाकी दुसऱ्या कुठल्या स्लरी घालण्यापेक्षा कोंबडी खताची स्लरी करून सोडा, काय लागत नाही तुम्हाला. 1.5 एकराला एक 25 ते 30 बॅगा कोंबडी खत आणा, भिजू घाला आणि त्याची स्लरी पहिली बेडमध्ये ओतून घ्या आणि पुन्हा बेड बांधा. काहीच लागत नाही, सगळंच मायक्रोन्यूट्रिएंट त्याच्यात आहे. जेवढं जगातलं सगळ्यात स्ट्रॉंग मायक्रोन्यूट्रिएंट कोंबडी खत आहे. सगळीच घटक आहे त्याच्यात, काहीच लागत नाही दुसरं काहीच लागत नाही. आता माझ्याकडे तुम्ही मिरचीचा विषय सांगितला म्हणून सांगितलं, एका ट्रेवर किती मिरची निघावी वाळून? एका ट्रेवर हा, 120 रोपामध्ये वाळून किती मिरची तयार व्हावी? जोडीदार आमचं म्हणतो नाही सांगता येणार. 16 किलो मिरची माझ्याकडे वाळून तयार आहे 120 रोपामधली. 120 मधले बी काही जळून गेले तरी पण पूर्ण ट्रेला. कुठलंच खत वापरलं नाही आपण. ड्रॅगन मध्ये लावलेलं, त्याच्यात ते दसऱ्यासाठी खायला येईल म्हणून लावली होती मिरची. 16 किलो मिरची माझ्याकडे वाळून तयार आहे, आजही तयार आहे. त्यातली काही थोडीफार विकली असेल पण तयार आहे. आपण हिरवी नाही विकली, पिकल्यातली कुणी नेली असेल तिकटाला तर काय थोडीफार. त्याच्यामुळे जास्त खत घालायची गरज नाही. पिकापेक्षा काय झालंय, त्या मालकालाच खताची लई गरज आहे. पिकाला लागतंय का नाही माहिती नाही, पण त्या मालकालाच करमत नाही. ही सोडतो ती सोडतो, रोज सोडासोडीवरच चाललंय. पार ह्याची पॅन्ट सुटली तरी औषध सोडायला दिलं पडत नाही ते. खेळ झाला त्या पिकाला. आहे का नाही आपलं, त्याला गरज आहे का पण त्या पिकाला सोडायची? तुम्ही कुठल्याही फेसबुकवर ह्याच्यावर बघा, लोक माहिती जास्त झाल्यामुळे एवढी नादाला लागले ती का त्याला वाटतंय की औषध सोडल्याशिवाय ती येतच नाही. औषध सोडल्याशिवाय पीक येत नाही. त्या पिकापेक्षा त्या शेतकऱ्यालाच वाटायला लागले मी औषध सोडलं पाहिजे. आणि जेवढा पैशानं मजबूत शेतकरी तेवढा औषध जास्त घालतोय. मग आता गोरगरिबाची बिना खत सोडणाराची शेती काही पडाक पडली का? येतच का नाही त्याचं पण.
बर मग त्या शेतकऱ्यालाच कर्म नाही त्याला की कधी आणून कधी सोडू वाटते. रोज संध्याकाळी औषध सोडतोय, रोज एक दिवसाआड सोडतोय, रोज सोडतोय. आधी त्या नदीच्या कडेला कडिंग लावायची, कोण त्याला औषध सुद्धा सोडायला जात नसायचं. खरबुज डायरेक्ट काढायला जायचं. म्हणजे खतामुळं तुमच्या काय झालंय, केमिकल रिएक्शन होऊन ते दोन केमिकल एकत्र मिसळलं का ते तिसरंच तयार होतंय. बरोबर. त्याच्यामुळे वेगवेगळे रोग तयार व्हायला लागले. मागं बघा आपल्या कृषी विद्यापीठानं सांगितलं, जे उन्हाळी सोयाबीन करत होते, उन्हाळी तुरी लावायच्या, त्याच्यामुळे ते करपा वाढला. पिवळं पडत होतं का उडीद सोयाबीन, ते ह्याने लवकर डबल पीक घ्यायचं, झाड मोठं झालं पाहिजे म्हणून आधीच लावून पाहिजे उन्हाळ्यातच. मग त्याच्यामध्ये व्हायरस पसरायला लागले ना, म्हणजे रोग आपणच तयार केले ते. बरोबर आहे. आता खेळ झालेला आहे. त्यामुळे मिरचीला काही लागत नाही. आता तुम्ही फेसबुकवर ह्याच्यावर बघितलं असेल, लोक तुम्ही फक्त म्हणा की मिरची लावायची, अरे ते अख्खं शेड्यूलच लिहून देते. त्या सत्यनारायणच्या पूजेची चिठ्ठी दिल्यासारखं ती लावल्यापासून काढणीपर्यंत खतच लिहून देते. मग आता मला सांगा, तुमची माती आणि तुमच्या जोडीदाराच्या शेतातली माती दोघं वेगवेगळे आहेत का नाही? किंवा शिवाय तुम्ही कांदा घेतलेला आहे तुमच्या शेतात आणि त्याने दुसरं गहू पेरलेला आहे, मग दोघांच्या शेतामधल्या अन्नद्रव्यात फरक आहे की नाही? मग दोघाला एकच औषध कसं चालेल दोन्ही वेळेस? किंवा तुमची माती काळी असेल, त्यांची माती मुरमाची असेल, दोघाला खत एकच कसं चालेल? मग ह्या शेड्यूलवाली जेव्हापासून आले ते का तेव्हापासून शेताचं वाटोळ झालेलं आहे. लय अवघड. ते बजबळ करायचं ऐकून आहे का तुम्ही? अहो सगळे माहित आहेत मला. मी माझा स्वतःचा बी युट्यूब चॅनल चालवतो. समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस नावाचा आपला युट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर आपले पण व्हिडिओ असतील, त्यातले तुम्ही बघा. मी तेच धंदा करतो. मला सुद्धा युट्यूब वरून रोज पैसे येते. हा पैसे मिळवणाऱ्याचा धंदा एका माणसानं तिकडे व्हिडिओ बघितला की इकडे 60 पैसे येते ते. मी तेच धंदा करतो. माझे 5 फेसबुक आहे, ते त्या फेसबुकचे पैसे येते. ते 2 युट्यूब चॅनल आहे, ते सचिन आणि समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस. हा धंदा झालाय हो, शेतकऱ्याला फसवायचं काम चाललंय. कुणी कुणासाठी काही करत नाहीये. मग ह्यानी का नाही शेती केली? एवढा जर का तज्ञ आहे तर ते का नाही करत? आता जसं मटका लावायचा आहे, एखादा गणिताचा मास्तरची शाळेत कशाला शिकवायला गेला असता 40,000 पगारावर? त्या गणितात जर त्यानं पीएचडी केलेले लोक आहे ती का नाही ती? मग ती का नाही रतन खत्रीच्या नादाला लागला? ही कुठं तर आपली 10वीत शाळा सोडलेली रातभर ती चिट्या चापचत बसते ती लिंबाच्या झाडाखाली. कधी तर ते आंधळ्याचा हात पद्या पडल्यासारखा एखादा मटका लागला, ही मटका किंगच झाला. मग एखादा गणित तज्ञ मास्तर का नाही त्या मटक्याच्या नादाला लागला? तसं ही शेड्यूल सांगणारी स्वतः का शेती करत नाही ते? बरोबर आहे. आणि शेड्यूल सांगताना साधा विषय डोक्यात ठेवा की तुमची जमीन आणि माझी जमीन फरक आहे की नाही? मग एकच शेड्यूल सगळ्याला कसं काय जमल? आणि रान अशी जर ऑनलाईन शेती होत असेल तर ते अंबानीने बिंबानीने ह्यांना कामाला ठेवले असते हो. पगार घे. मग एवढं जर हे प्रॉफिट कमवते यांच्या शेड्यूल मग शेतकऱ्याकडनं पैसे काय घेते ते? काय त्याची व्हिजिट फीस आहे, माझी व्हिजिट बी नाही. तिथं नंबर लावून 500 रुपये त्याला आधी फी द्यावं लागते. मला सांगा, त्याचं मग यांनी फुकट का करत नाही ते हो? थोडी तरी मानसिकता सांभाळावी. आज शेतकरी नुकसानीत आहे, तोट्यात आहे, पाऊस पडला नाही, अजून लाभलकडे येते. एखाद्याला फुकट सांगावं ना. कशाचं फुकट सांगतंय? 150-200 200 नंबर रोजचं गेलं तर माणूस. हो काय नाही, ते खताचे ओव्हरडोस झाले, ते जमिनीचं आयुष्य वाटोळ होत चाललेलं आहे, जमीन संपत चाललेली. काय लागत नाही, तुम्ही फक्त केमिकल वापरायचं बंद करा, बाकी काय लागत नाही. गांडूळ खत, शेणखत, कोंबडी खत वापरा आणि ऑर्गॅनिक खत वापरा. मी तर म्हणतो खतं टाकण्यापेक्षा पडाक रानातली माती आणून भरा तुम्ही. आता मला सांगा, तालीवर गवत उगवतं आपल्या म्हणजे तालीवर आपली एखादी ताल असेल, त्या तालीला कधी तुम्ही खत घातला का? नाहीच की. तिथं कधी तुम्ही युरिया टाकताय का? त्याला कधी पाणी देताय का? कधीच नाही. मग तरी तुमच्या रानात तुम्ही खत घालताय, युरिया टाकताय, औषध टाकताय, पाणी देताय, तरी तुमच्या रानातल्यापेक्षा तालीवरचं गवत कसं काय चांगलं येतं? हो बरोबर आहे. तालीवरचं गवत गुडघ्याला येतंय आणि रानातलं गवत खाली राहते. कसं काय मग? हा फरक कसं काय? तुम्ही पाणी देताय तरी तुमचं तालीवरची बरोबरी होत नाही, ते कसं काय होतंय? मग ते काय
त्या बांधावर टाकलेली तुमच्याच रानातली माती आहे. हो बरोबर आहे. असं कोणी आहे का तालीवर 2-4 गाड्या शेणखत उराळा आणि ते गवत माजवले म्हणून? पण ते काय झालंय, ती जमीन बरेच दिवस पडीक राहून राहून त्याच्यात जी जीवाणू होते खालचे त्यांची संख्या वाढली, ती आपोआपच जमीन उपजाऊ भुसभुशीत झाली. हे आपण काय केलंय, केमिकल टाकू टाकू ती जमीन निर्जीव करत चाललोय, मारले त्यातले सगळे जीवाणू. आणि जेव्हापासून ट्रॅक्टर आले, यांत्रिकीकरण वाढलं, तेव्हापासून तर आपण जमीन वापशावर यूज द्यायला. बैलाची शेती होती तेव्हा जमीन वापशावर आल्यावर आपण पेरायचो, नांगरायचो. म्हणजे जे गांडूळ होते ते खाली जायचे, जमीन वाळली की आणि वरच्यावर नांगरट व्हायची. आता रोटर मधनं त्याचे किती तुकडे झाले ते त्यालाही कळलं आणि आपल्यालाही कळलं. त्याच्यामुळे ते जीवाणू संपली, जमिनीचा पोत खराब झाला, त्याच्यामुळे पिकं येईना ते. आणि आपण दरवेळेस औषध शोधतोय, कुठलं भारी औषध आहे, असा खेळ झाला. बघा कुठलं लागतंय ते बघा, सांगा मला, जमलं तर या, तिथं जवळपास मिळालं तर बघा. पण मिरची लावायचं असेल तर 9 किलोचा पेपर वापरा. ते 9 किलोचं काय रेट आपल्याकडे? 9 किलोचा 1300 रुपये जातो. बर चालतंय बघ. मिरचीला आणि कलिंगडाला दोघांनाही चालू. बर 9 किलोचा 1300 रुपयाला बंडल. आणि बाकी काय भरू नका. मध्ये साताऱ्याला 4-5 हजार पोती काय 4-5 लाख पोती सापडले, त्याने डायरेक्ट सांगितलं सोलापूर जिल्ह्यात कलेक्शन आहे, माल सप्लाय येतो, त्यामुळे खतं खरेदी करायची काय भानगडीत पडू नका. माल आहे. मध्ये पंढरपूरला सापडलं ते तर काय मिठाला असतं पोट्यात. काय करायचं यात सांगा.